नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही जेव्हा आगीमध्ये अडकलेली असते तेव्हा अद्वैतने स्वतः जाऊन कलाला बाहेर काढलेलं असतं. कला अगदी सुन्न पडलेली असते. ती कोणाशी काही बोलतही नसते. अद्वैतला कलाची परिस्थिती अजिबात बघवत नसते आणि मग अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे तुला काय होतंय नक्की, अगं तू आगीतून बाहेर आली आहेस आता. परंतु कला म्हणत असते की चांदेकर बघ ना माझं दुकान, बघ ना माझं दुकान जळतंय. इकडे बाबा रडत असतात, दुसरीकडे संगीता रडत असते, तर तिसरीकडे कला रडत असते. अद्वैतला आता कोणाला सांभाळावं हेच कळत नसतं. तर बाबा सुद्धा अद्वैतला म्हणत असतात, अद्वैतराव या दुकानाच्या साक्षीने संगीताचं आणि माझं लग्न झालं होतं. बरं, या दुकानामुळेच माझ्या कलाचं, माझ्या काजलचं, नैनाचं शिक्षण झालं होतं आणि आज मात्र ते दुकान माझ्यासमोर जळतंय आणि हे जळतं दुकान मी कसं काय बघू. अद्वैतला खरं तर खूप वाईट वाटत असतं. सगळ्या परिस्थितीची त्याला जाणीव असते आणि हे दुकान कलासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी किती महत्त्वाचं असतं हेही त्याला माहीत असतं. त्यामुळे अद्वैत कलाच्या बाबांना म्हणतो की मिस्टर खरे, प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही खचून जाऊ नका. जर तुम्हीच असं खचून गेले तर मिसेस खरे आणि खरे काय करतील. हे बघा, ज्याने कोणी हे सगळं केलंय ना, आपण त्या व्यक्तीला दाखवून देऊ की आपण खचणाऱ्यातले अजिबात नाही आहोत. प्लीज तुम्ही सर्वजण शांत राहा, प्लीज तुम्ही रडू नका. तेव्हा आता बाबा अद्वैत समोर हात जोडतात आणि रडत रडत अद्वैतला ते म्हणतात की अद्वैतराव, खरंच तुमचा खूप मोठा आधार आहे हो आम्हाला. संगीता मात्र जेव्हा ते जळतं दुकान तिच्या समोर बघत असते त्या सगळ्या गोष्टींचा संगीताने खूप स्ट्रेस घेतलेला असतो आणि त्यामुळे संगीताला चक्कर येत असते. तेव्हा अद्वैत सोहमला लगेच सांगतो की सोहम प्लीज लवकर पाणी घेऊन ये. बाबा आता संगीताला कसंबसं खाली बसवतात. कला ही संगीताला आधार देत असते. आता लगेचच अद्वैत संगीताला पाणी देतो. अद्वैत खूप पॅनिक होत असतो. संगीताची आणि कलाच्या कुटुंबाची झालेली परिस्थिती अद्वैतला अजिबातही बघवत नसते. त्या सगळ्या गोष्टींचा अद्वैतला सुद्धा खूप त्रास होत असतो, कारण अद्वैतलाही अस्थमा असतो आणि आग लागल्यामुळे अद्वैतला तेवढा श्वास घेता येत नसतो. सगळ्या पॅनिक सिच्युएशनमध्ये अद्वैतलाही त्रास होत असतो, परंतु अद्वैतला स्वतःला होणारा त्रास मात्र अद्वैत कंट्रोल करत असतो आणि त्यावेळी कलाच्या कुटुंबाची तो काळजी घेत असतो. अद्वैत हा संगीताला सांगत असतो की मिसेस खरे प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्लीज तुम्ही माझं ऐका. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला खंबीर राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आता खंबीर व्हायला पाहिजे आणि ह्याच पॅनिक सिच्युएशनमध्ये आपण काहीच करू शकत नाही. तुम्ही प्लीज असं डिप्रेस होऊ नका. तेव्हा काजलही संगीताला समजावून सांगत असते की आई, दाजी जे बोलताय ते अगदी बरोबर आहे. ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला खचून अजिबात चालणार नाही. आपल्याला काही ना काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल. संगीता अद्वैतला म्हणत असते की अहो अद्वैतराव, आम्ही अंबाबाईचं नाव दिलं होतं हो आमच्या दुकानाला. अहो अंबाबाईचं नाव दिलं होतं कारण अंबाबाईचा आशीर्वाद होता आमच्या कुटुंबावर, म्हणून आम्ही खूप प्रेमाने आमच्या दुकानाला जगदंबा भांडार असं नाव दिलं. जेव्हा संगीता आता अंबाबाईचं नाव घेते तेव्हा कलाला क्लिक आपण जेव्हा आगीमध्ये होतो तेव्हा अंबाबाईचा फोटो आपल्या हातात होता, याचा अर्थ अंबाबाईचा फोटो आतमध्येच राहिला. आणि मग कला म्हणते की अद्वैत, अरे अंबाबाईचा फोटो आतमध्येच राहिला. मग सर्वजण टेन्शन घेऊ लागतात की अंबाबाईचा आपल्यावर आशीर्वाद आहे आणि अंबाबाईचाच फोटो आतमध्ये राहिला, निदान अंबाबाईचा फोटो तरी वाचला पाहिजे. बाकीचं दुकान तर तसंही जळून खाक झाले, परंतु अंबाबाईचा फोटो नाही जळाला पाहिजे. आता अद्वैतला माहीत असतं की कलासाठी अंबाबाईचं महत्त्व काय आहे आणि कला अंबाबाईची किती सेवा करते, किती भक्ती करते. निदान आपण दुकान तर नाही वाचवू शकलो, परंतु तो फोटो तरी निदान वाचवू शकतो. या अर्थाने अद्वैत कसलाही विचार न करता तो तोंडाला रुमाल लावतो आणि लगेचच त्या जळत्या दुकानामध्ये शिरतो. बाहेरून सर्वजण ओरडत असतात. अद्वैत कला ओरडत असते आणि म्हणत असते की चांदेकर, अरे प्लीज आतमध्ये नको जाऊ, खूप आग आहे. परंतु अद्वैत मात्र काही ऐकत नसतो, कारण अद्वैतला माहीत असतं की कलासाठी अंबाबाईचा फोटो किती महत्त्वाचा आहे. अद्वैतला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. आता अद्वैत कसाबसा आगीमधून अंबाबाईचा फोटो काढतो. अंबाबाईचा फोटो आता त्याला भेटलेला असतो. त्याला त्रासही होत असतो आणि कसाबसा आता तो बाहेर निघत असतो. बाकीचे सर्वजण मात्र खूपच टेन्शनमध्ये असतात. अद्वैतसाठी आता प्रार्थना करू लागतात. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर आत्ता लगेच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण लाईक करून ही गोष्ट तुम्हीच करू शकता. धन्यवाद. तर इकडे चांदेकरांच्या घरामध्ये सर्वजण बसलेले असतात. रजनी म्हणत असते की मला तर आता खूप भीती वाटते. तिकडे नक्की काय चाललं असेल काहीच कळत नाहीये आणि तसंही अजून कोणाचा कॉलही आला नाहीये आणि आपण जर फोन करायचा म्हटलं तर तिकडं काय परिस्थिती आहे हे आपल्यालाही माहीत नाहीये.
आबा रजनीला म्हणतात की हे बघ रजनी, अद्वैतवर आणि सोहमवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की ते सगळं काही तिथून व्यवस्थित सॉल्व्ह करूनच येतील, त्यामुळे तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, अंबाबाई सगळं ठीकच करेल. या परिस्थितीमध्ये सरोज म्हणत असते की मुळात म्हणजे अद्वैतला तिथे जायची काय गरज होती. नाही म्हणजे मी त्याला सांगत होते की तिथे जाऊ नको, मुळात म्हणजे याचा काय संबंध आहे तिथे जाण्याचा. आता त्यांचं दुकान जळालंय, त्यांच्यावर सिच्युएशन आली आहे, त्यांचं ते बघतील काय करायचंय, याला कशाला जायचं होतं तिकडे. आपण काय कोणाचा ठेका घेतलाय का की सगळ्यांचं सगळं काही चांगलं करून द्यायचं. तेव्हा आबा चिडतात आणि सरोजला म्हणतात की सरोज, अगं तू काय बोलतीयस, तुझं तुला तरी कळतंय का. अगं कलाचंच उदाहरण घे, आपल्या पिढीसाठी आपल्या घरासाठी कला किती झटत असते. आपल्या घरावर आलेली संकट ती पोरगी अशी संकटांसमोर उभी राहते. मग कला जर तिच्या सासरच्या लोकांसाठी तिच्या सासरसाठी एवढं काही करू शकते, मग अद्वैत का नाही करू शकत त्याच्या सासूरवाडीसाठी. अद्वैतनेच आता तिथे राहायला पाहिजे, त्याच्या सासरच्या माणसांची त्यानेच तर काळजी घेतली पाहिजे ना, जशी कला आपल्या सगळ्यांची घेते. सरोज आबांना म्हणते की हे बघा आबा, अद्वैतने कोणासाठी काही करू नये असं माझं म्हणणंच नाहीये, पण खरं तर ज्या लोकांसाठी आपण करतो ना त्या लोकांची सुद्धा लायकी असायला हवी असते. आबा म्हणतात की हे बघ सरोज, त्यांची लायकी काय आहे हे तू नाही ठरवू शकत किंवा मी नाही ठरवू शकत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की आता हे दोन्हीही कुटुंब एकत्र आहेत, दोन्हीही कुटुंबाची एकमेकांशी नाळ जोडली गेली आहे. खऱ्यांच्या एक नाही तर दोन दोन मुली आपल्या घरात सून म्हणून राहतात. आणि अद्वैत काय हे सगळं उपकार म्हणून नाही करत आहे, तर अद्वैतचं हे सगळं करणं कर्तव्य आहे. तू एक काम कर, अद्वैतला कॉल कर, अद्वैतला फोन लावून त्याला विचार त्याचं म्हणणं काय आहे, काय चाललंय तिकडे आपल्याला कळेल तरी. सरोज आता अद्वैतला कॉल करते, परंतु त्यावेळी अद्वैत फोन उचलत नसतो. मग सरोज लगेच म्हणते की बघा आता तर हा फोनही उचलत नाहीये, काय करणार, रमला असेल ना तिकडे तो. रजनी त्यावेळी आबांना विचारत असते की आबा, कला आणि अद्वैत ठीक तर असतील ना. तेव्हा आबा म्हणतात की हो रजनी, काळजी करू नकोस. तर अद्वैत आता दुकानाच्या बाहेर येण्याचा रस्ता शोधत असतो आणि आता त्याला काहीच सुचत नसतं, कारण अद्वैतला आता त्रास व्हायला लागलेला असतो, त्याला श्वास घेता येत नसतो. अंबाबाईचा फोटो तर त्याच्या हातामध्ये असतो आणि कलाला अद्वैतची परिस्थिती चांगली माहीत असते. अद्वैतला किती अस्थमा आहे हे तिला माहीत असतं, त्यामुळे कला आता कसलाही विचार न करता तीही आता त्या जळत्या आगीमध्ये आणि त्या जळत्या दुकानामध्ये शिरते. अद्वैतला जेव्हा ती बघते तेव्हा अद्वैतला ती विचारते की अरे चांदेकर, काय करतोयस तू, हे तुला त्रास होतोय तर तू का आतमध्ये आलास. तेव्हा अद्वैतची परिस्थिती अगदी बघवेनाशी झालेली असते. अद्वैत मोठमोठ्याने खोकत असतो, त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो. कलाला हे समजतं. मग कला आता कशीबशी अद्वैतला घेऊन बाहेर येते. कला जेव्हा अद्वैतला बाहेर घेऊन येते तेव्हा अद्वैत आता मोठमोठ्याने श्वास घेण्याचा प्रयत्न करत असतो. अद्वैतची आता ही परिस्थिती बघून सर्वजण खूप घाबरलेले असतात. आगीत गेल्यामुळे कलालाच खूप त्रास झालेला असतो, तर अद्वैतला अस्थमा असतो, तर अद्वैतला किती त्रास होत असेल हे कलाला कळतं. सोहम आता अद्वैतची पाठ चोळत असतो. कला अद्वैत समोर बसते आणि अद्वैतला ती विचारत असते की चांदेकर अरे तुला काय होतंय सांग तरी मला. परंतु अद्वैत काहीही बोलत नसतो, तो फक्त मोठमोठ्याने श्वास घेत असतो. तर संगीता सुद्धा देवी आईच्या फोटोच्या पाया पडत असते आणि म्हणत असते की अंबाबाई, हे सगळं काय चाललंय, आता तूच हे सगळं ठीक करू शकतेस. मग कलाला आठवतं की जेव्हा मागच्या वेळी अद्वैतला अस्थमाचा त्रास झाला होता, जेव्हा त्याने खूप सारं आईस्क्रीम खाल्लं होतं तेव्हा त्याला त्रास झाला होता. आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने निर्णय घेतला होता की अद्वैत जिथे जिथे जातो अद्वैतच्या प्रत्येक ठिकाणी ती अस्थमाचा एक पंप ठेवणार. आणि मग तिला आठवतं की अद्वैतच्या गाडीमध्ये सुद्धा तिने एक पंप ठेवलाय. मग ती लगेचच सोहमला सांगते की सोहम, अद्वैतच्या गाडीमध्ये मी एक पंप ठेवलाय, तो प्लीज घेऊन ये ना लवकर. सोहम लगेच पळतच आता गाडीकडे धाव घेतो. सोहम आता पळत पळत जाऊन पंप घेऊन येतो आणि अद्वैत आता श्वास घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तो पंप चालतच नसतो आणि मग अद्वैतला अजूनच त्रास व्हायला लागतो. सोहम बघतो की पंप चालतच नाहीये. कला म्हणते की हे सगळं आताच व्हायचं होतं का. अद्वैतचा त्रास आता वाढतच चाललेला असतो, कोणाला काय करावं तेच कळत नसतं. आणि मग त्यामुळेच बाबा म्हणतात, कला आपण एक काम करूयात का, आपण डॉक्टरांना बोलूयात का. तेव्हा कला म्हणते की बाबा, आपण जरा आता डॉक्टरांना बोलवलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये खूप टाइमपास होईल आणि आपल्याकडे आता तेवढा वेळ अजिबात नाहीये. अद्वैतला आता खूप त्रास होतोय, त्यामुळे आपण एक काम करूया, आपण अद्वैतला डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच घेऊन जाऊयात. कला अद्वैतला बघत असते आणि सोहमला ती सांगते की सोहम जा पटकन गाडी काढ. आता सोहम गाडीकडे येतो तर गाडीचा टायर हा पंक्चर झालेला असतो. सोहमला आता खूप राग येत असतो, कारण परिस्थिती एक असते आणि ह्या सगळ्या गोष्टी उद्भवत असतात. परिस्थितीनुसार एक एक अडचण येत असते. सोहम म्हणतो की हे सगळं आजच व्हायचं होतं का. तो लगेचच कलाकडे जातो.
मग सोहम कलाला सांगतो की वहिनी अगं ऐक ना, टायर तर पंक्चर झालाय गाडीचा. हे ऐकल्यावर कलाला आता टेन्शन येतं. कला म्हणते की काय, टायर सुद्धा पंक्चर आहे? आता कोणाला काय करावं तेच कळत नसतं. मग कला सोहमला सांगते की सोहम प्लीज एक काम कर, संजीवनी हॉस्पिटलला कॉल कर आणि त्यांना म्हणावं की ॲम्ब्युलन्स पाठवा पटकन. सोहम लगेचच आता ॲम्ब्युलन्ससाठी संजीवनी हॉस्पिटलला कॉल करतो आणि त्यांना सांगतो की मी सोहम चांदेकर बोलतोय, लगेचच्या लगेच जगदंबा भांडार इथे ॲम्ब्युलन्स पाठवा. परंतु ते लोक सांगतात की तुम्हाला ॲम्ब्युलन्स यायला निदान 40 मिनिटं तरी लागतील. आता सोहम कलाकडे 40 मिनिटं एवढा वेळही नसतो आणि तो लगेचच फोन ठेवून देतो. मग कलाला तो सांगतो की वहिनी अगं ते बोलताय की ॲम्ब्युलन्स यायला 40 मिनिटं लागतील. आता कोणाला काय करावं तेच कळत नसतं. मग कला लगेचच काजलला सांगते की गुंड्या प्लीज एक काम कर, लवकरच चौकातून एक रिक्षा घेऊन ये. काजल लगेचच आता पळत पळत रिक्षा आणण्यासाठी जाते. अद्वैतचा त्रास काही संपत नसतो. अद्वैत श्वास घेत असतो, एकतर पंपही चालत नसतो, त्यामुळे अद्वैतला आता खूप त्रास व्हायला लागतो. कलाला अद्वैतचा होणारा हा त्रास अजिबातच बघवत नसतो. आता काजल पटकन रिक्षा घेऊन आलेली असते. कला लगेचच अद्वैतला घेऊन रिक्षामध्ये बसते आणि क्षणाचाही विलंब न करता लगेचच रिक्षा तिथून निघून जाते. तर सोहम आणि काजल संगीताला म्हणतात की आम्ही एक काम करतो, आम्ही दोघंही लगेचच आता त्यांच्या रिक्षेच्या मागे निघतो आणि तिकडं आमची गरज लागेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही नंतर हॉस्पिटलमध्ये या. सोहम आणि काजल दुसरी रिक्षा घेऊन जातात. तर संगीता ही बाबांना म्हणते की आपण सुद्धा लवकरात लवकर रिक्षा पकडून जाऊयात. कला आता अद्वैतला घेऊन रिक्षातून चाललेली असते. अद्वैतची सिच्युएशन अजून खराब होत चाललेली असते. कला त्या रिक्षावाला दादांना रिक्वेस्ट करत असते, त्यांना म्हणत असते की दादा प्लीज काहीही करा, परंतु प्लीज फास्ट चला. दादा अद्वैतची परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे, प्लीज मदत करा आणि पटपट चला. तर रिक्षावाला दादा सुद्धा आता कलाची परिस्थिती समजत असतो आणि तोही आता फास्ट रिक्षा काढत असतो, फास्ट रिक्षा चालवत असतो. कलाच्या मांडीवर अद्वैत हा झोपलेला असतो. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर प्लीज तू माझ्याकडे बघ, माझ्याशी बोल, काय होतंय चांदेकर मला सांग ना. परंतु त्यावेळी अद्वैतने डोळे मात्र झाकलेले असतात आणि अद्वैत मोठमोठ्याने श्वास घेत असतो. तेव्हा कला त्याला म्हणत असते की चांदेकर प्लीज तू डोळे उघड ना, प्लीज तू असं करू नकोस ना, प्लीज तू माझ्याशी बोल ना. एवढी गंभीर परिस्थिती असते, अद्वैतला धड श्वासही घेता येत नसतो. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी सगळं काही ठीक करेल. फक्त एवढंच वाक्य अद्वैत बोलतो. तर कलाच्या डोळ्यातनं आता पटकन पाणी येतं. जो चांदेकर प्रत्येक वेळी तिच्याशी भांडत असतो, तिच्यासोबत भांडण्याचा एकही चान्स सोडत नाही, आज मात्र तो चांदेकर आज फक्त तिच्यामुळे या सिच्युएशनमध्ये अडकलेला असतो. स्वतःची पर्वा न करता फक्त तिची अंबाबाईवर श्रद्धा आहे म्हणून त्याने स्वतःला आगीमध्ये झोकून दिलेलं असतं. खरंच हा अद्वैतच आहे ना, असा कलाला मोठा प्रश्न पडतो आणि कलाला आता अद्वैतबद्दल फार सहानुभूती वाटत असते. कला अद्वैतला म्हणते की हो चांदेकर, तू आहे माझ्यासोबत आणि तू जरी नसला तरी तू कुठे जाणार आहेस, मी तुला पुन्हा घेऊन येईल. चांदेकर प्लीज तू माझ्याशी बोलत राहणार, चांदेकर तू असं गप्प बसू नकोस, प्लीज तू माझ्याशी बोल. कला आता रिक्षावाला दादांना सांगत असते की दादा प्लीज पटकन चला, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तर अद्वैत आता काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. कला त्याला म्हणते की बोल चांदेकर, काय बोलायचं तुला, बोल. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे थँक्यू. तेव्हा कला म्हणते की चांदेकर अरे काय बोलतोयस तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की थँक्यू सो मच. तेव्हा कला म्हणते की चांदेकर तू मला थँक्यू का म्हणतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की थँक्यू की तू रिक्षा चालवत नाहीये म्हणून. आता अद्वैतला एवढा त्रास होत असतो तरी सुद्धा कलाला तो या सगळ्या गोष्टी बोलत असतो. मग कला म्हणते की अद्वैत अरे आता तरी मस्करी सोड. बरं ठीक आहे चांदेकर, तुला मस्करी करायची आहे ना, तू मस्करी कर, हवं तर भांड माझ्याशी, हवं तर मला टोमणे मार, तुला जे करायचंय ते कर, परंतु प्लीज तू माझ्याशी बोलत राहा. असं म्हणत कला रडत असते. अद्वैतला ती म्हणत असते की नाही अद्वैत प्लीज तू डोळे अजिबात मिटायचे नाही, तू माझ्याशी बोलायचंय, तुला माझ्याशी बोलायचंय, बोल, तुला मला टोमणे मारायचे का मार, तुला जे काही मला बोलायचंय, माझ्याशी भांडायचे भांड माझ्याशी. कला रिक्षावाला दादांना म्हणत असते की दादा प्लीज तुम्ही लवकर चला, अहो त्याला खरंच खूप त्रास होतोय. अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे तू तुझ्या दुकानाची काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. कला म्हणते की हो चांदेकर, हो सगळं काही ठीक होईल, तू आहेस ना माझ्यासोबत, तू माझ्यासोबत असल्यावर सगळ्या गोष्टी ठीक होईल, परंतु आता फक्त तू माझ्याशी बोलत राहा प्लीज.
अद्वैतची ही परिस्थिती बघून आणि अद्वैतला स्वतःच्या मांडीवर असं पडलेलं बघून कला मात्र ते अजिबात सहन करू शकत नसते. कलाला आता ते सगळ्या गोष्टी आठवत असतात की आपण अद्वैतशी कसं भांडायचं, आपण अद्वैतला किती त्रास दिलाय. आणि मग ती अद्वैतला म्हणत असते की चांदेकर इथून पुढे तू जसं म्हणशील ना तसंच मी करेल. तुझ्या बेडवर मी कुठल्याही प्रकारचा हक्क गाजवणार नाही, तुझ्या हद्दीत पण येणार नाही, रात्रीची लाईट पण ऑन नाही ठेवणार, तुला विनाकारण छळणार पण नाही, तुझ्याशी भांडणार पण नाही, तुझ्या बेडवर कुठल्याही प्रकारचा हक्क गाजवणार नाही. वाटलं तर तू माझ्या हद्दीमध्ये पाय ठेवून झोप. तुला जे वाटेल अद्वैत ते तू कर. तू तुझ्या मनाचा राजा आहेस. तू ग्रेट अद्वैत चांदेकर आहे. तू काहीही करू शकतो, परंतु सगळं कर पण माझ्याशी बोल. फक्त तू अबोला धरू नकोस आणि तू डोळे मिटू नकोस. मी तुझं सगळं काही ऐकायला तयार आहे. तू जसं म्हणशील तसं सगळं काही करायला तयार आहे. अद्वैतने आता डोळे मिटलेले असतात. कला त्याला म्हणत असते की चांदेकर तू पटकन डोळे उघड. हे बघ चांदेकर, तू जर आता डोळे उघडले नाही तर मी आजोबांना तुझं नाव सांगेन हा. मग बघ तुला आजोबांचा ओरडा मिळेल. बघ चांदेकर, मी तुला एवढं सांगते परंतु तू मात्र माझं काहीच ऐकत नाहीये. चांदेकर तू असं का करतोय? तू डोळे उघड, मी तुला सांगते ना. बरं ठीक आहे, तू माझं काहीच ऐकू नको, फक्त एवढं ऐक की डोळे उघड. चांदेकर माझ्याशी बोल, माझ्याशी भांड. कलाला आता सगळ्या गोष्टी ते आठवत असतात आणि तिला फक्त आता समोर अद्वैत दिसत असतो. आणि त्यावेळी ती रिक्षावाला दादांना म्हणत असते की दादा प्लीज पटकन चला. हॉस्पिटल आता आलेलं असतं. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत हॉस्पिटल आलंय, चल उठ आता पटकन. आपण आता हॉस्पिटलच्या खूप जवळ आहोत, पटकन आपण जाणार आहोत. तेव्हा कलाला रिक्षामध्ये अंबाबाईची एक मूर्ती दिसते. मग कला अंबाबाईच्या मूर्तीला प्रार्थना करत तिला म्हणत असते की अंबाबाई, अगं सगळं काही ठीक कर, माझ्या चांदेकरला काहीच होऊ देऊ नको, वाचव त्याला. काजल दोघंही आता हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले असतात. सोहम काजलला म्हणतो की थांब काजल, मी एकदा आईला कॉल करतो आणि घडलेल्या परिस्थितीची त्यांना आयडिया देतो. रजनी म्हणते की सोहम, अरे काय झालंय? तुम्ही तिथे गेलात आणि कळवलंही नाही, नक्की काय चाललंय तिकडं? तेव्हा सोहम सांगू लागतो की हे बघ आई, इकडं परिस्थिती खूप गंभीर आहे आणि कला वहिनीचं सगळं दुकान जळलंय आणि त्या आगीच्या धुरामुळे अद्वैत दादाला अस्थमाचा अटॅक आलाय. आता आम्ही सुद्धा दादाला हॉस्पिटलमध्येच घेऊन चाललोय. आम्ही लवकरच तिथे पोहोचतोय. आता तुम्ही सुद्धा लवकरात लवकर तिथे या. सोहमचं हे बोलणं ऐकून रजनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. रजनी सोहमला सांगते की सोहम प्लीज तुम्ही सर्वजण काळजी घ्या, मी घरी सांगते हे सगळं. सोहम म्हणतो की हो आई, तू माझी काळजी करू नकोस, परंतु तुमच्यापैकी लवकरात लवकर कोणीतरी हॉस्पिटलमध्ये या. रजनी म्हणते की हो लगेच. मग सोहम आणि काजल दोघंही आता गाडीवरनं हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले असतात. तर आता घरातले सर्वजण रजनीला विचारतात की काय झाले रजनी? तेव्हा रजनी सांगू लागते की हो आबा, कलाच्या दुकानाला आग लागली आहे ना, त्या धुरामुळे अद्वैतला अस्थमाचा अटॅक आलाय. ही गोष्ट ऐकून सर्वांना घरातल्यांना धक्का बसलेला असतो. सरोज म्हणते की काय सांगते रजनी? तेव्हा रजनी म्हणते की हो वहिनी, अद्वैतला अस्थमाचा अटॅक आलाय आणि त्याला संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. आता ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा सरोज भलतंच काहीतरी वागत असते. समजलंय की अद्वैतला अस्थमाचा अटॅक आलाय तर तिकडे जायचं सोडून सरोज म्हणत असते की मी म्हणत होते तरी की तिकडे जाऊ नकोस. मला माहित होतं की तो तिकडे गेल्यावर असा प्रॉब्लेम नक्की होणार आहे. आता मला लवकरात लवकर तिकडे निघायला हवं. तेव्हा आबा म्हणतात की सरोज थांब, मी पण येतो तुझ्यासोबत. तेव्हा सरोज म्हणते की नाही आबा, तुम्हाला त्रास होईल सगळ्या गोष्टींचा, तुम्ही थांबा इथेच, मी जाऊन येते. मग सरोज लगेचच तिकडे जायला निघालेली असते. आता नैना, राहुल, रोहिणी तिघेही मात्र गप्प बसलेले असतात, परंतु सरोज सोबत मात्र कोणी जात नाही. राहुलला तर मात्र मज्जा वाटत असते. अद्वैतची ही परिस्थिती बघायला तर त्याला नेहमीच आवडत असतं. तर इकडे कलाने आता अद्वैतला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि ती डॉक्टरांना चालता चालता सांगत असते की डॉक्टर, हा अद्वैत चांदेकर आहे आणि याला आधीपासून दम्याचा त्रास होतो. खरं तर आमच्या दुकानाला आग लागली आणि त्या आगीमध्ये त्याला अस्थमाचा अटॅक आला. त्याला धुराचा खूप प्रॉब्लेम आहे. एक उबळ आली आणि त्याला श्वासच घेता येत नव्हता. त्यानंतर त्याला खूप खोकला आला आणि डॉक्टर तो आधी शुद्धीवर होता, परंतु आता मात्र बेशुद्ध झालाय. डॉक्टर प्लीज काहीतरी प्रयत्न करा, डॉक्टर प्लीज काहीतरी करा. कला आता रडून रडून डॉक्टरांना सांगत असते. सोहम आणि काजल सुद्धा तिथेच असतात, परंतु त्यावेळी डॉक्टर कलाला म्हणतात की हे बघा, आम्हाला परिस्थिती खूप गंभीर वाटते, त्यामुळे प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या, परंतु रिकव्हरी कधी होईल हे आम्ही काही तुम्हाला सांगू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला वाटच बघावी लागेल. अद्वैतला आता इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेतलं जातं. नर्स आता कला, सोहम आणि काजलला सांगतात की तुम्ही इथेच थांबा. अद्वैतला आता आतमध्ये नेलं जातं. कला मात्र मोठमोठ्याने बाहेर रडत असते.
संगीता आणि बाबाही तिथे आलेले असतात. कला मात्र खूप रडत असते. अगदी रडून रडून तिचे हाल झालेले असतात आणि रडताना आता तिला चक्करही येत असते. तेव्हा बाबा, संगीता सगळेजण आता तिला सावरत असतात. बाबा कलाला सांगत असतात की कले प्लीज तू स्वतःला सावर. संगीता आणि बाबा मिळून कलाला तिथे बसवतात. संगीता कलाला म्हणत असते की कला, हे बघ, तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. बाबा देखील कलाला समजावून सांगत असतात की कले, असं कोलमडून जाऊ नकोस, आता आपण आलोय ना हॉस्पिटलमध्ये, आता सगळं काही ठीक होईल, तू जास्त विचार करू नकोस. हे बघ बाळा, तू जर आता जास्त विचार केला ना तर तुझ्या मनावर ताण येईल. हे बघ कले, मी तुला काय शिकवलंय, अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःवर भान ठेवलं पाहिजे. आपण भान ठेवून परिस्थिती हँडल केली पाहिजे. कला बाळा, तुझ्या लक्षात येत आहे ना गोष्टी, परंतु त्यावेळी कला मात्र फक्त आणि फक्त अद्वैतचाच विचार करत असते. तिला आठवत असतं, तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात. प्रकारे ती आगीमध्ये अडकली होती आणि त्यावेळी अद्वैतने तिला उचलून त्या आगीतून बाहेर काढलं. बरं, उचलून आणलं तर आणलं, तेव्हा तो कलाला विचारत होता की खरे तू ठीक आहेस ना, खरे तू बरी आहेस ना. स्वतःला एवढा त्रास होत असताना, आगीची त्याला भीती असताना सुद्धा तो फक्त आणि फक्त कलासाठी आतमध्ये गेला आणि कलाला आगीतून बाहेर घेऊन आला. स्वतःला त्रास होत असताना सुद्धा कलाला ठीक आहे का त्याने असं विचारलं. एवढंच काय तर माझी अंबाबाईवर किती श्रद्धा आहे हे चांदेकरला चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे कसलाही विचार न करता चांदेकर एवढ्या भीषण आगीमध्ये शिरला. भीषण दुकानाला लागलेल्या आगीमध्ये तो गेला. काहीही विचार केला नाही, फक्त त्याने माझा विचार केला. कलाला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तोच चांदेकर जो माझ्याशी कायम भांडायचा, आज मात्र त्याने माझा जीव वाचवला आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्याने मला वाचवलंय. कलाला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. रिक्षातून चालताना कलाला अद्वैतचे शब्द आठवत असतात. अद्वैतच्या एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये, अद्वैतला एवढा त्रास होताना सुद्धा अद्वैत कलाला सांगत असतो की खरे खरे तू अजिबात काळजी करू नको, तुझ्या दुकानाची तू काळजी करू नको, मी आहे ना, सगळं काही मी ठीक करेन. कलाला आता सगळ्या गोष्टी रिअलाइज होत असतात. मग कला आता देवी आईकडे प्रार्थना करते. देवी आईची ती प्रार्थना करत असते. देवी आईला ती म्हणत असते की देवी आई, अद्वैतने कसलाही विचार न करता फक्त आणि फक्त माझ्यासाठी, मला वाचवण्यासाठी एवढ्या भीषण आगीत उडी मारली. देवी आई, प्लीज त्याला वाचव, प्लीज त्याला काही होऊ देऊ नकोस, त्याचं रक्षण कर. असं म्हणतच आता कला मोठमोठ्याने रडत असते. तिला तिचे अश्रू अनावर होत असतात. बाबांना, संगीताला खूप वाईट वाटत असतं. बाबा कलाला म्हणत असतात की कले पोरी, प्लीज शांत हो. अगं, तुला माहिती आहे का, जेव्हा भीषण आग लागली होती, दुकानाच्या चारही बाजूंनी आग होती, तेव्हा तुला माहिती आहे तू त्या दुकानामध्ये अडकली होती आणि तेव्हा जावई बापू आमच्याकडे आले. तेव्हा मला जावई बापू म्हणाले की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी कलेला आतमधून घेऊन येतो. मागचा पुढचा कसलाही विचार न करता अद्वैतराव फक्त तुला वाचवण्यासाठी आगीमध्ये उतरले. तुला माहिती आहे, अद्वैतराव खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनीच आम्हाला सावरलं. आमच्या मनाचं काय दुःख आहे हे त्या माणसालाच कळलं. कले, तुला माहिती आहे, जर एखादा चांगला माणूस असेल ना तरच त्याला दुसऱ्याचं दुःख कळतं. अद्वैतराव म्हणजे खरंच खूप भला माणूस आहे आणि काळजी करू नको, आई अंबाबाई आहे आपल्यासोबत. कले, तू काळजी करू नको. देवाला नेहमी त्या लोकांची जास्त काळजी असते जे दुसऱ्यांची काळजी करतात, दुसऱ्यांना मदत करतात. आणि अंबाबाईला सुद्धा जावई बापूंची काळजी आहे, तू काळजी करू नकोस. तू अजिबात काळजी करू नको. अंबाबाईच्या आशीर्वादाने जावई बापू नक्की परत येतील. तू अजिबात काळजी करू नको. देवी आईच्या कृपेने जावई बापू पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहतील. तेवढ्यातच सरोजही तिथे पोहोचलेली असते. सरोज आता पॅनिक होऊन सोहमला विचारत असते की सोहम, काय झाले, अद्वैत कुठे? तेव्हा सोहम सांगतो की अद्वैत दादा आतमध्ये आहे. सरोज सोहमला विचारते की नक्की काय झालंय सोहम, नक्की परिस्थिती काय झाली होती, सांगाल का मला? तेव्हा कला सांगू लागते की मॅडम, माझ्या दुकानाला आग लागली होती. एका बिल्डरने त्याच्या माणसासोबत माझ्या दुकानाला आग लावली. सरोजला माहित असतं की तो बिल्डर दुसरा तिसरा कोणी नाही तर तिनेच पाठवलेला आहे. कला पुढे सांगू लागते की माझ्या दुकानाला भीषण आग लागली होती आणि त्यावेळी चांदेकर तिथे आला. त्यावेळी मी दुकानामध्ये अडकले होते. चारही बाजूंनी जाळ होता, परंतु अद्वैतने मला वाचवण्यासाठी दुकानामध्ये उडी मारली. तिथल्या धुरामुळे त्याला खूप त्रास झाला मॅडम, तो बेशुद्ध आहे आता आणि आता त्याला श्वासही घेता येत नाहीये. असं सांगत कला खूप रडत असते. रडत रडत सरोजला या सगळ्या गोष्टी ती सांगत असते. सरोजला आता टेन्शन आलेलं असतं आणि ती सोहमला विचारते की सोहम, यानंतर डॉक्टर काय म्हणाले? तेव्हा कला सरोजला उत्तर देत असते की डॉक्टर असं म्हटले की आता आपण काहीच बोलू शकत नाही आणि काही सांगूही शकत नाही. आता काही सांगणं आणि निर्णय देणं सुद्धा कठीण आहे. मॅडम, मला काहीच कळत नाहीये, मला काय करावं तेही कळत नाहीये.
मला आता प्रचंड भीती वाटते मॅडम, मला सांगा ना मी काय करू, असं म्हणत कला मोठमोठ्याने रडत असते. तर सरोजला आता अद्वैतचं टेन्शन आलेलं असतं. अद्वैत अद्वैत अशी मोठ्याने ती हाक मारत असते. तेव्हा सोहम म्हणतो की काकू प्लीज तू आरडाओरडा करू नको, दादा आतमध्ये आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी डॉक्टरांची परमिशन नाही आहे. सरोज आता कलाकडे बघते आणि म्हणते की जे काही झालंय ना ते सगळं तुमच्यामुळे झालंय. रॅदर ए मुली, तुझ्यामुळे हे सगळं झालंय आणि त्याच्यामुळे जर तुला अपराधी वाटत असेल ना तर ते बरोबर आहे. आणि आतमध्ये जो आहे ना तो माझा मुलगा आहे हे विसरू नकोस. आणि जर कोणी माझ्या मुलाच्या वाटेमध्ये येईल तर त्याला मी पुरतं संपवून टाकते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा आता तुला भोगावीच लागणार. त्यामुळे आता तुझी गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेव, असं सरोजने कलाला ठामपणे सांगितलेलं असतं. कला मात्र त्यावेळी रडत असते. तर कलाला काय करावं तेच सुचत नसतं. थोडा वेळ गेलेला असतो. कलाच्या हाताला लागलेलं असतं, तिच्याही हाताला भाजलेलं असतं आणि त्याचा तिला त्रास होत असतो. जेव्हा ती तिचा हात बघते तेव्हा सोहमला दिसतं की कलाच्या हाताला लागलंय. त्यामुळे तो म्हणतो की वहिनी अगं तुझ्या हाताला सुद्धा खूप लागलंय, चल आपण डॉक्टरांकडे जाऊयात. आणि आता जर बँडेज नाही केलं तर तुला सेप्टिक होईल. तेव्हा कला सोहमला म्हणते की सोहम नाही ठीक आहे, मी ठीक आहे, काही गरज नाही आहे. सरोज आता सोहमवर रागवत असते आणि सोहमला म्हणत असते की सोहम अरे काय चाललंय तुझं, या मुलीमुळे सगळं काही झालंय ही गोष्ट तुला माहिती आहे ना, आणि तरी सुद्धा तू या मुलीची काळजी करतोय. अरे काहीच गरज नाहीये या मुलीची काळजी करायची. आणि ये मुली हे सगळं झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय. जेव्हापासून तू आमच्या घरामध्ये आली आहेस तेव्हापासून आमच्या घरामध्ये काही ना काहीतरी नवीन संकट आलंच आहे. आणि आता बोलून तरी काय उपयोग, आमच्या मुळावरच उठली आहे ना ही फॅमिली. जोपर्यंत चांदेकरांचा पूर्ण विध्वंस होत नाहीये ना तोपर्यंत तुझ्या जीवाला काही शांतता मिळणार नाही. तू आणि तुझी ती बहीण दोघेही मिळून चांदेकरांची अक्षरशः वाट लावा. आता चांदेकरांच्या घरची आणि अद्वैतची वाट कोणी लावली आहे हे सरोजला चांगलंच माहीत असतं. कारण दुकानामध्ये बिल्डरला शेवटी सरोजनेच पाठवलेलं असतं. साम दाम दंड भेद या गोष्टीचा वापर करून कलाला त्रास द्यायला सांगितलेला असतो. आणि मग कलाला त्रास न होता तिच्याच मुलाला हा सगळा त्रास झालेला असतो. जो खड्डा तिने कलासाठी खोदलेला असतो त्या खड्ड्यात सरोज स्वतःच पडलेली असते. आणि या गोष्टी आता तिला सहन होत नसतात म्हणून त्या गोष्टींचा सगळा ब्लेम पुन्हा एकदा ती कलावर ढकलून देते. संगीता मात्र आपल्या मुलीबद्दल हे सगळं ऐकून घेऊ शकत नसते आणि ती सरोजला म्हणत असते की अहो सरोज मॅडम तुम्ही हे सगळं काय बोलताय, आणि तुम्हालाही माहिती आहे की माझ्या कलाचं मन किती स्वच्छ आहे, ती असं मुद्दाम हे सगळं करणार नाही हेही तुम्हाला माहिती आहे. आणि मला सांगा ना की का ती तुमच्या मुळावर उठेल. अहो ते जे घर आहे ते पण तिचंच घर आहे ना, मग ती त्या घराबद्दल का म्हणून वाईट विचार करेल. तेव्हा सरोज म्हणते की वा वा मिसेस खरे, शेवटी खान तशी माती. जशा मिसेस खरे आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या ह्या दोन मुली. कलाला ती म्हणते की ए मुली मी तुला शेवटचं सांगते हा, आज दिवाळीच्या दिवशी माझा मुलगा त्याच्या आयुष्यासोबत झगडतोय आणि जर आता त्याच्या जीवाला काही झालं ना तर मी मात्र तुला सोडणार नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेव. या पॅनिक सिच्युएशनमध्ये सुद्धा सरोज कलाला बोलायचं सोडत नसते आणि कलाला घालून पाडून ती बोलत असते. तेव्हा कलाला फार वाईट वाटत असतं. कलाच्या मनाची परिस्थिती ही सोहमला चांगलीच समजत असते. सोहम कलाला खुणावतो की वहिनी प्लीज तू शांत राहा, टेन्शन घेऊ नको. परंतु कला मात्र सरोजच्या बोलण्याचं टेन्शन घेत नसते, कारण तिला अद्वैतची जास्त काळजी वाटत असते. तिच्या बोलण्यापेक्षा आणि तिच्या रागवण्यापेक्षा तिला अद्वैत जास्त महत्त्वाचा वाटत असतो आणि अद्वैतबद्दलच ती प्रार्थना करत असते. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे डॉक्टर बाहेर आलेले असतात. तेव्हा कला त्यांना विचारते की काय झालं डॉक्टर, सगळं काही ठीक तर आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा त्यांना ऑलरेडी अस्थमा असल्यामुळे त्यांची परिस्थिती जरा जास्तच बिकट आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या कन्सेंट फॉर्मवर सही करा. कला आता त्या फॉर्मवर सही करायला जाते, परंतु त्यावेळी सरोज मात्र फॉर्म ओढून घेते आणि ती कलाला म्हणते की काही गरज नाहीये तुला फॉर्मवर सही करायची, तू त्याच्यापासून 4 हात ना लांबच राहा. कला त्यावेळी डॉक्टरांना विचारत असते की डॉक्टर मला माहिती आहे की तो आता खूप सिरियस आहे, परंतु त्याला डॉक्टर नक्की बरं वाटेल ना. डॉक्टर सांगतात की हे बघा आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, परंतु हे सगळं कधी आणि कसं घडेल हे मात्र काय आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून गेलेले असतात. त्यामुळे आता घरातल्यांची चिंता अजूनच वाढलेली असते. तर मित्रांनो आजच्या या एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटलं. खरंच मित्रांनो आजचा एपिसोड कसा होता हे जर तुम्हाला एका ओळीत आम्हाला सांगायचं असेल तर तो शब्द कुठला असेल हा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे. बघूयात आजचा एपिसोड कोणाला कसा वाटला ते. तर फ्रेंड्स इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट. थँक्यू.